नमस्कार मित्रांनो, आज श्री दत्त जयंती उत्सव आहे. श्री दत्त जयंती उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या दत्त मंदिरात जन्मोत्सव आहे आणि आज आम्ही वारी घेऊन चाललेलो आहे. मित्रांनो, आज औदुंबरवाडी लाडगातर्फे दत्तगुरू महाराजांच्या चरणी आम्ही ही वारी घेऊन जातो दर सालाप्रमाणे आणि यावर्षी देखील आम्ही चाललो आहे. आणि आता थोड्याच वेळात श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे. हे आपल्या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की पहा. धन्यवाद. गुरु महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. महाराज की जय. मित्रांनो, आता दत्तगुरू महाराजांची वारी आता दत्तमध्ये झालेली आहे. औदुंबरवाडी तसेच श्री दत्तवाडीने खूप छान प्रकारे अशी वारी इथं साजरी केलेली आहे. मानवमयकडे खूप छान प्रकारे वारी बोललेली आहे. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात जन्मोत्सव साजरा होणार आहे. भजन कीर्तन असणार आहे. नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद. आमच्या सारख्या देवत स्त्रियांपेक्षाही श्रेष्ठ आहे असं तुझं म्हणणं आहे का? हे काही होणार नाही. आता जर का ती श्रेष्ठ असेल तर काय करावं? नारद मुनींना काय विचारताय? त्यावेळी नारद मुनी सांगताय, मनुष्य जन्माला आल्यानंतर हे जर का केलं नाही तर वाया त्याकरता विघ्नाची पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उजेंदुराची थंडी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा हिरे जय मोठ शोभतो बरा पुरे चरणी लागया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती माते मान
निरंजन योगी समाधी ज्ञान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी उपाळी तारली गोविंदा जय देव सहाय्यरी तू एक दत्त आवाम्याची कैसी कळली मात पराई परली जेवे सारी जन्म मरणाचा फुलाचे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी उपाळी तारली गोविंदा जय देव दुनिया उभा टाकला सर्वावे साष्टांगे धन्यवाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा देहा जगविला जय देव जय श्री गुरुदत्ता आदिवाडी तारली गोविंदा जय देव त्वरित ऐसे लागले जान हरपले मन झाले उन्मान श्रीतूपणाची झाले बलवान एका जनार्दनी श्री दत्त जान जय देव जय श्री गुरुदत्ता आदिवाडी तारली गोविंदा जय देव श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंची सेवा करायला सगळेजण रात्रीची वेळ असतानाही आनंदाने येतात, त्याची सेवा करतात. जे जसं तुम्हाला जसे जमेल त्यानुसार त्याची सेवा करतात. त्या सेवेस तुम्ही सर्वजण पात्र व्हावे. सदोदित आयुष्यभर तुमच्या डोक्यावर त्या दत्तगुरु माऊलींचा कृपा हस्त राहावा याकरता आजच्या या कीर्तन सेवेचं फलित म्हणून मी भगवंताकडे मागणी करते. नमस्कार. मित्रांनो, आता श्री दत्त जन्मोत्सव आता साजरा झालेला आहे. खूप छान प्रकारे इथे लाडगच्या दत्त मंदिरात हा जन्मोत्सव साजरा झालेला आहे. बहुतेक बहुसंख्येने भाविक इथे उपस्थित होते. मित्रांनो, हे आहेत दत्तभक्त आहेत नरेंद्र रेवडकर. हे मुंबईवरून आलेले आहेत आणि ते दरवर्षी न चुकता इथे दत्त जयंतीला येत असतात. दरवर्षी 1977 पासून ते न चुकता इथे दत्त जयंतीला लाडगेला येत असतात. तर त्यांचे देखील इथे लाडगर नगरीत खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, हे आमचे लाडगरचे असे प्रसिद्ध असं जागृत असे हे दत्त मंदिर आहे. तर तुम्ही नक्की या आमच्या लाडगर मंदिराला भेट द्या. खूप छान असं निसर्गरम्य असं हे मंदिर आहे आणि जागृत असं मंदिर आहे. तर नक्की आमच्या मंदिराला भेट देऊन या मंदिराची माहिती आणि जाणून घ्या. मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या. आज वर्ष 70 परत मला दत्त महाराजांनी इथे आणलं आणि तुम्ही आमचे इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल धन्यवाद. लाडगरला या, खूप निसर्ग छान आहे. दत्त महाराजांची कृपा तुमच्या सगळ्यांवर हो. ओके. गुरुदेव दत्त महाराज की जय.